डोंबिवली के सावित्रीबाई फुले नाट्यगृह में कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के निर्वाचन क्षेत्र में 10 सालों के विकास कार्य का रिपोर्ट विकास दशक पेश करने के बाद राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि सांसद के कामों का लेखा जोखा देखने के बाद मुख्यमंत्री और एक पिता की हैसियत से मुझे अभिमान है कि कल्याण की जनता ने एक आदर्श सांसद को दिल्ली के संसद भवन में भेजा है। उन्होंने कहा कि नरेंद्र मोदी का तीसरी बार प्रधानमंत्री बनना काले पत्थर की लकीर है और श्रीकांत शिंदे की हैट्रिक भी जरूर होगी। शिंदे ने यह भी कहा कि मैं भले ही डॉक्टर नहीं हूं, लेकिन राजनीति में बड़े से बड़ा ऑपरेशन व सर्जरी कर अच्छे को उनकी जगह दिखाई है। भाषण के दौरान मुख्यमंत्री शिंदे ने नाम न लेते हुए उद्धव ठाकरे पर हमला बोला और कहा कि जिन्होंने हनुमान चालीसा पढ़ा उनको जेल में डालने वाले लोगों को जनता सबक सिखाएगी। समारोह में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ राज्य के लोक निर्माण मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभा के सांसद एवं उम्मीदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मनसे के विधायक राजू पाटिल, स्थानीय भाजपा, राकापा, रिपाई सभी घटक दलों के प्रमुख पदाधिकारी और विभिन्न क्षेत्रों के कई गणमान्य लोग उपस्थित थे। बता दें कि पिछले 10 वर्षों के दौरान कल्याण लोकसभा क्षेत्र में कई महत्वाकांक्षी परियोजनाएं पूरी की गई है और कई विकास कार्य प्रगति पर है। इसके अलावा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के माध्यम से यातायात को गति देने के लिए शहर में सड़कों का कंक्रीटीकरण, कल्याण शिल्पाटा रोड पर 6 लेन का निर्माण, एरोली काटाई फ्रीवे, काटाई अंबरनाथ रोड का कंक्रीटीकरण, कल्याण रिंग रोड जैसी महत्वपूर्ण सड़कों का निर्माण किया गया है। वाहन चालकों का समय बचाने के लिए मानकोली फ्लाईओवर, खारेगांव रेलवे फ्लाईओवर, शिल्पाटा 6 टियर फ्लाईओवर, पलावा फ्लाईओवर जैसे महत्वपूर्ण निर्माण का जिक्र किया गया है, जिसका समावेश रिपोर्ट कार्ड में किया गया है। मला वाटतं कार्य अहवालाचं नेहमी लोकार्पण जे आहे हे कुठल्या तरी एका मेळाव्यामध्ये सर्वपक्षीय मेळावा जेव्हा असतो तेव्हा आपण करत असतो, पण यावेळेस आम्ही बसलेत ना लोक थोडा वेगळ्या प्रकारचा हा कार्य अहवालाचं लोकार्पण करण्याचं ठरवलं। आम्ही उभे आहेत ना, त्यासाठी सर्वच पक्षातील सर्व प्रमुख मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, त्याचबरोबर मनसेचे आमचे मित्र राजू पाटील साहेब, त्याचबरोबर आरपीआयचे सर्वच्या सर्व, आणि हा स्टेज एकदम आता भरगच्च असा हे चित्र आधी कधी दिसलं नव्हतं। ते चित्र जे आहे आज महाराष्ट्र जे आहे आपल्या उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहतो। हे विकासात्मक राजकारण जेव्हा आपण करतो तेव्हा असं चित्र जे आहे हे पाहायला मिळतं। आणि आपण सगळे या कल्याण लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, आपलेही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आतमध्ये जेवढी गर्दी आहे तेवढीच बाहेर देखील गर्दी होती। मगाशी मोठ्या प्रमाणामध्ये लोक या कार्यालयाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहिलेत। मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आज आपण हा कार्य अहवाल म्हणजे 10 वर्षामध्ये केंद्र सरकार म्हणजे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली अनेक अशी कामं जी आहेत या कामांचं कशा प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये फॉलोअप करून कामं कशा प्रकारे मार्गी लागली त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या काय अहवाल दशक 10 वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला। एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला। गेल्या 10 वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे। भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती 10 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। जसं मोदीजींनी 10 वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये 10 वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार
खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय, निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो.